सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरानजीक असलेली जमीन MIDC कडे वर्ग करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी MIDC साठी 433 एकर जागा विनामूल्य देण्याचे जाहीर करून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील MIDC उभारण्याला हिरवा कंदील देऊन कोपरगावला MIDC उभारण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले असून कोपरगाव शहरालगत असणाऱ्या 433 एकर जागेवर MIDC होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावळी विहीर, सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी MIDC व डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन समारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाचा लेखाजोखा मांडताना उद्योग व्यवसायाच्या देखील समस्या मांडून त्यांनी कोपरगाव मतदारसंघातील मूलभूत सुविधाबरोबरच रोजगार निर्मिती आणि व्यावसायिकांना चांगल्या सुविधा मिळून मोठे उत्पादन वाढण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे उपस्थित मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष करत त्यांना तुलनेत योगदान दिले असून त्याच पावलांवर पाऊल ठेवून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखानदारीत आपले मार्गक्रमण सुरू असून ऊस भावात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही। शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी दिली। दिवाळी निमित्त कामगारांना 20% सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी कारखान्याचे विद्यमान संचालक श्री निलेश पथाजी देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनलताई देवकर या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाला। अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते, त्या प्रसंगी ते बोलत होते। संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील 16 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। राजापूर ITIचे शाहीर विठ्ठल उमप असे नामांतरण करण्यात आले। सध्याचे सरकार हे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करून मत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे। महाराष्ट्र अशा गोष्टींना थारा देत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले। संगमनेर तालुक्यातील खांबे येथील कामधेनू उपसा सिंचन योजना कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते। पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर विजयदशमी निमित्त शमी आणि शस्त्रपूजा कार्यक्रम झाला। यावेळी देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉक्टर श्रीधर देशमुख, बाळासाहेब दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व देवस्थानची शस्त्रे ठेवून पूजन करण्यात आले। दरम्यान आज मोहटादेवी गावाची यात्रा असून रात्री देवीची पालखी मिरवणूक गावातून काढली जाईल। सोमवारी सकाळी कलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होऊन जंगी कुस्तीने या यात्रेची सांगता तर कोजागिरी पौर्णिमेला या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर,
डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. आम्हाला अधिकाऱ्याचा CR पाहूनच त्याला काम द्यायचे. त्याची जात बघून देण्याची औलाद गोपीनाथ मुंडे यांची नाही. आम्हाला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असा टोला भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता लगावलं आहे. पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर आमदार पंकजा मुंडे यांचा मेळावा झाला. सध्याच्या जातीय राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी नाव न घेता त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे लक्ष केलं. श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर केटेवेरी बंधाऱ्यावरून शेतमजुरांची कामे आटपून मोटारसायकलवरून घराकडे जात असताना एका वृद्ध महिलेसह 4 जण बंधाऱ्यावरून पाण्यात पडून बुडाले. एकाच वाचवण्यात मासेमारी करणाऱ्या तरुणांना यश आले असून वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 4 गावांमधील ग्रामस्थांनी ऐन विजयदशमीला सकाळी संगमनेर खुर्द शिवारातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर 2 तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांनी वनविभागाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. राज्यातील प्रमुख पीक असलेला ऊस गळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सोबतच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रशासकीय व राजकीय पक्षांच्या पातळीवर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू होणार असून याच दरम्यान विधानसभा निवडणुका होणार असल्याने यंदा शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. यामुळे राज्यातील सामान्य मतदारांप्रमाणे ऊस उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यांना यंदाच्या विधानसभेत मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे रविवारी पहाटे घरफोडीची घटना घडली होती. यात महिलेला मारहाण करत चोरांनी तिचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या प्रकरणी 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले. संदेश संजय भोसले व साहिल सुनील चव्हाण असे जेरबंद झालेल्या आरोपींची नावे आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.